आणि आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। टोरेस घोटाळ्यामध्ये फसवणूक झालेल्यांनी गुंतवणुकीसंदर्भात माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन। तर टोरेस घोटाळ्यात आतापर्यंत 3 जणांना अटक। नवी मुंबई टोरेस घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या 200हून अधिक। 200 पेक्षा जास्त तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला। तक्रारदारांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता। टोरेस घोटाळ्याची शिवाजी पार्क पोलिसांना 6 महिन्यांपूर्वीच कल्पना होती। कोणतीही कारवाई न केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवरच संशय। सूत्रांची माहिती। तर एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून शिवाजी पार्क पोलिसांची चौकशी सुरू। सूत्रांची माहिती। टोरेसची राज्यभर फसवणूक साखळी। तर आर्थिक गुन्हे शाखेकडनं 6 ठिकाणी सर्च ऑपरेशन। कोट्यवधी रुपये जप्त। रोख रकमेसह कागदपत्र आणि लॅपटॉप सुद्धा जप्त। प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आता आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानगी 31 मार्चपर्यंत पूर्ण करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। 12वीच्या परीक्षेचं प्रवेश पत्र आजपासून उपलब्ध। तर शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश पत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचे निर्देश। राज्यातील 1950 गृहसंकुलांच्या बांधकामांना महारेराची स्थगिती। तर बँक खाती सुद्धा गोठवली। 3499 प्रकल्पांवर कारवाईची टांगती तलवार। राज्यातील 10,773 प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावली। जयपूर मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंग मानसिक आजारानं ग्रस्त। तर अकोला कारागृह प्रशासनाची सत्र न्यायालयामध्ये माहिती। आरोपीने एक्सप्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून 3 जणांची केली होती हत्या। एचएमपीव्हीच्या तपासणीसाठी किट नागपुरातील रुग्णालयांमध्ये आता पोहोचल्याची माहिती। तर नागपुरात एचएमपीव्हीचे 5 संशयित रुग्ण आढळले। रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एम्समध्ये पाठवले।